उन्हाळा म्हटला की आंबे आलेच. आंबे आले म्हणजे रस आपण करतोच आणि रस सोबत खायला अगदी चटपटीत छान कुरडईची भाजी करूया. तर इथे मी गव्हाची कुरडई घेतलेली आहे. इथे 7 ते 8 गव्हाच्या कुरडया घेतलेल्या आहे. तुमच्या घरात जर रव्याची कुरडई असली तुम्ही तेही घेऊ शकता, परंतु गव्हाच्या कुरडईची टेस्ट खूप छान लागते. तर अशा प्रकारे तुकडे करून घेतले व यामध्ये पाणी टाकलं. तर पाणी टाकून आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि याला अशा प्रकारे भिजत घालायचं आहे. तर 10 मिनिटानंतर बघा कुरडई अगदी व्यवस्थित भिजलेली आहे. यातलं पाणी आपण पूर्णपणे काढून घेऊ आणि लक्षात ठेवा 10 मिनिटाच्या वरती आपल्याला कुरडई भिजवायची नाही, नाहीतर आपली कुरडईची भाजी जी आहे ती खूप गचका होईल, म्हणजे जास्त शिजलेली होईल, जे की खायला अजिबात चांगले लागत नाही. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे भरून तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण जिरे टाकू व जिरे फुटल्यावर आपण लसूण टाकू. तर लसूण अशा प्रकारे मी ठेचून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची टाकायची आहे. तर इथे 3 ते 4 मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतल्या व मिरची व्यवस्थित तडतडली की यामध्ये आपण टोमॅटो टाकू. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदाही टाकू शकता, परंतु मुलांना आवडत नाही त्यामुळे मी कांदा नाही टाकला, टोमॅटोच टाकलेला आहे. टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. त्यासाठी आपण यावर झाकण ठेवू व अगदी 5 मिनिटं मीडियम गॅसवरती टोमॅटो सॉफ्ट होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहे. तर जगभरातले मसाले घाला तुम्ही, तुम्हाला जे आवडत असतील ते. तर इथे मी हळद, लाल चटणी व काळा मसाला टाकलेला आहे. त्याचप्रमाणे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर मीठ अगदी कमी टाका, कारण कुरडईमध्येही ऑलरेडी मीठ असतं, म्हणून मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे. त्यानंतर आपण जे भिजवून घेतलेल्या होत्या कुरडया ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. तर यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. त्यानंतरच कढईमध्ये आपल्याला कुरडई टाकायची आहे. तर अशा प्रकारे झटपट अगदी फटाफट कुरडईची भाजी इथे बनवून तयार होते. सगळ्यात शेवटी आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालू. तर रससोबत खायला कुरडईची भाजी इथे तयार झालेली आहे. खूप छान लागते, नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.